आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली। मात्र या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या विरोधी पक्षावर ओबीसी समाजातल्या नेत्यांनी टीका केली आहे। विरोधी पक्षांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि त्यांनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं, असं बबनराव तायवाडे म्हणाले। विरोधकांच्या अनुपस्थितीवर ओबीसी नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। खरं म्हणजे सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी किंवा यांनी त्या बैठकीला हजर राहायला पाहिजे होतं आणि सरकार काय चर्चा करते त्या चर्चेच्या त्या मुद्द्यावरती प्रत्येक पक्षाने आपापलं मत त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होतं। परंतु का गेले नाही काय नाही अजून माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त माझं मत देऊ शकत नाही आहे। सत्ताधारी पक्षातलेच नेते तिथं होते आणि विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला। मला असं वाटतंय विरोधी पक्षानं सुद्धा त्या बैठकीला उपस्थित राहून आपली ठाम भूमिका ओबीसीच्या संदर्भात घ्यायला हवी होती असं मला वाटतं। या मुख्यमंत्र्याला मायबाप सरकारला मी परत एकदा आठवण करून देतो, तुम्ही 12 करोड जनतेचं दायित्व स्वीकारलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनची शपथ घेतलेली आहे, तेव्हा तुम्ही एका जातीचं नेतृत्व करत नाहीयेत, या जबाबदारीचं भान ठेवा। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।